यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। विधान परिषदेत आज पुन्हा एकदा बच्चू कडू आणि प्रवीण दरेकर यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळालं। बच्चू कडूंनी पुन्हा मंत्री बोलताना त्यांना थांबून बोलायला सुरुवात केल्यामुळे वादाला तोंड फुटलंय। दरम्यान हे सभागृहात आल्यापासून यांचे कामकाज तपासा, हे सारखे मंत्री बोलताना मध्ये बोलतात, यांची सभागृहात दादागिरी सहन केली जाणार नाही असा इशारा प्रवीण दरेकरांनी दिलाय। तर सभापती उभे असताना तुम्ही कोण सांगणारे मी बोलायचं की नाही असं म्हणत बच्चू कडूंनी दरेकरांवर पलटवार केलाय। या लोकांचा 97 फक्त 5 मिनिटात बसा बसा तुमचा अधिकार आहे, जे काय आहे ते तुम्ही दोनदा सूचना दिल्या। अतिशय महत्त्वाचा संवेदनशील विषय आहे, त्या ठिकाणचा आपल्याला आता बोलता येणार नाही। मंत्री महोदय बोला। आरोग्य व्यवस्थेवर बोलतायत आणि हे मी नाही तुम्ही प्रत्येक वेळेला सभापती महोदय अशा प्रकारे काम माईक कोणाचाही चालू राहणार नाही। आपण खाली बसा। प्रत्येक वेळेला सभापती आपण खाली बसा। आपण खाली बसा। आपण खाली बसा। आपण खाली बसा। बसा खाली। चित्राताई खाली बसा। आपण खाली बसा। आपण खाली बसा। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अजब दावा केलाय। भारत शेतीमुळे सोने की चिडिया नव्हता, तर घराघरात स्टार्टअप होतं म्हणून सोने की चिडिया होतं असं म्हटलंय। तर या विधानामुळे आता नवीन वादाला तोंड फुटलंय। हमारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सुरेश जी सोनी आए थे, तो उन्होंने एक बड़ी अच्छी बात कही थी। उन्होंने कहा कि भारत को यदि सोने की चिड़िया कहा जाता तो इसके लिए नहीं कहा जाता था कि भारत के अंदर बहुत कुछ हम ये एग्रीकल्चर प्रधान देश था, एग्रीकल्चर तो हम बेचते ही नहीं थे। भारत में उस समय तो एग्रीकल्चर को बेचना पाप समझा जाता था। उसके बाद भी भारत का जीडीपी दुनिया में बहुत बड़ा था। उसके बाद भी भारत के दुनिया के कई सारे देशों में एक्सपोर्ट करता था। तो उसका कारण ये था कि भारत के हर गांव में हर घर में स्टार्टअप था। महिला भी कुछ न कुछ काम करती थी, पुरुष भी कुछ न कुछ काम करते थे, बच्चे भी कुछ न कुछ काम करते थे। ऑपरेशन टायगर नंतर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरलाय। या चर्चांचं खासदार सुप्रिया सुळेंनी खंडन केलंय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या कोणत्याही चर्चा किंवा प्रस्ताव आले नाहीयेत। राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जवळचे संबंध आहेत असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। तर अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं ही अजितदादांची इच्छा होती असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा कुठेही विलीनीकरणच्या चर्चेत नाही। काँग्रेसकडून कुठलाही प्रस्ताव आम्हाला नाही, आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलेला नाही। आणि आमचे आणि काँग्रेसचे अतिशय प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील। अजितदादा पवार पक्षासोबत आणि तुमचा पक्ष याच्यामध्ये मर्जर संदर्भात काही चर्चा सुरू आहे? माझ्यापर्यंत असली कुठलीही चर्चा कालही नव्हती, आजही नाही। दादा असताना दादा, मी आणि जयंतराव आणि त्यांच्या पक्षातले काही नेते, आज मला कुठली उणीधुणी काढायची नाही, काही जुनं मला काढायचं नाही, कारण का मी वास्तव, आय लिव्ह द मोमेंट, त्या क्षणात। मी इतिहासात रमत नाही। त्याच्यामुळे दादा होता तोपर्यंत दादाची इच्छा होती, हे वास्तव आहे। दादाला आम्ही सगळे एक व्हावं ही दादाची अतिशय मनापासून इच्छा होती। आम्ही अनेक वेळा भेटलो होतो आणि आम्ही एकत्र येणार आणि पुढे काय करायचं हे आमचं आणि दादाचं ठरलं होतं। दरम्यान राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ असल्याचं विधान त्यांनी केलंय। तसेच खासदार अस्वस्थ आहेत आणि परिस्थिती अस्थिर आहे असंही ते म्हणाले। पृथ्वीराज चव्हाणांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे।
तसेच शरद पवारांना शिंदेसोबतची भेट टाळता आली असती असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. तुम्ही जे ऐकताय ते मी ऐकतोय, तुमच्याकडून आम्हाला काही बातम्या मिळतात. आपण काही विश्लेषण करू शकतो राजकीय मंडळी म्हणून, त्यामुळे एक्झॅक्टली काय होईल मला माहीत नाही. तुमच्यापैकीच काही जणांनी बातम्या दिल्या आहेत की 3 पर्याय आहेत त्यांच्याकडे. पण एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत. काय करतील माहीत नाही. आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे. जे उद्धवजींच्या शिवसेनेची केलं ते पवारसाहेबांच्या एनसीपीची होऊ शकत, ते सोडून जाण्याच्या एक अस्थिर परिस्थिती, एवढंच मी म्हणतो. सोडून जातील की नाही मला माहीत नाही, पण अस्थिर आहेत असं मी ऐकतोय. एकनाथ शिंदे ही UBTची दुखती नस आहे. त्यांना ते फार सेन्सिटिव्ह विषय आहे. त्यामुळे जे राऊत बोलले ते त्यांना मी समजू शकतो का बोलले ते. म्हणजे त्याची गरज होती का नव्हती, पण कुठल्या कामात शरद पवार खूप ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्यावर काही असा आक्षेप घेणं मला वाटत नाही योग्य आहे. तरी पण इट कुड हॅव बीन अवॉइडेड, सर टाळता आलं असतं. मीडियाला असेल